नमस्कार. संतुलित जीवन आनंदी जीवन भाग 10 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सत्य आणि असत्य याचं संतुलन. एक कथा आहे. एका माणसाच्या मागे काही गुंड लागतात आणि गल्ली बोळातनं तो माणूस पळत असतो, गुंड त्याच्या मागे पळत असतात. मध्येच एका ठिकाणी 3-4 वळणं येतात आणि एका वळणावरती तो माणूस वळतो आणि तो एका घरात शिरतो. गुंडांना कळत नाही हा कुठे गेला आहे. मग ते प्रत्येक घराचं दार ठोठावून विचारायला लागतात. इकडे हा माणूस जो ज्याच्या मागे गुंड लागलेला असतात तो एका घरात शिरतो. घरमालकाला विनंती करतो की मला आसरा द्या. घरमालक त्याला एका खोलीत लपवून ठेवतो. इकडे गुंड त्या घरमालकाकडे येतात, त्याला विचारतात तेव्हा आत्ता कोणी माणूस बघितला का, तुमच्याकडे आलाय का? तर हा घरमालक असतो तो सत्यवादी एकदम. तो म्हणतो हो माणूस आला होता, मी त्याला आतल्या खोलीमध्ये या ठिकाणी लपवलं आहे. ते गुंड आत येतात, त्या माणसाला तर मारतातच आणि घरमालकालाही मारून टाकतात की तू याला आसरा दिला म्हणून. थोडक्यात काय की प्रत्येक ठिकाणी सत्य हेच आनंद देतं असं नाही आहे. पण मग सत्य आणि असत्य केव्हा करावं हा प्रश्न आहे मोठा. तर जेव्हा आपला वैयक्तिक स्वार्थ असेल, जिथे आपल्याला दुसऱ्यांना काही वाईट होईल असं असेल, तिथं मात्र सत्यच बोलावं. पण जिथे देश, धर्म, कुटुंब, इतरांचं कल्याण असा विषय असेल तिथं असत्य बोललं तरी पाप लागत नाही. आपण कित्येक उदाहरणं बघू शकतो. महाभारतामध्ये जेव्हा द्रोणाचार्य लढत होते तेव्हा द्रोणाचार्यांचा लाडका मुलगा अश्वत्थामा. आता या द्रोणाचार्यांची शक्ती कशी गमवायची? तर श्रीकृष्णाने धर्मराजाला सल्ला दिला की तू म्हणून टाक की अश्वत्थामा मेला. आता अश्वत्थामा हा द्रोणाचार्यांचा मुलगा. त्यांना वाटलं की खरंच आपला मुलगा मेला आणि मग त्यांची लढण्याची पूर्ण शक्ती निघून गेली. त्यांनी विचारलं कोण गेला? हत्ती का माझा मुलगा अश्वत्थामा? त्यावेळी धर्मराज म्हणला नरो वा कुंजरो वा, कोण गेलं माहीत नाही. म्हणजे एका परीने धर्मराज खोटंच बोलला, पण धर्माच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने ते आवश्यक होतं का? तर खरं होतं. धर्मराज अगदी म्हणजे सत्यप्रिय, पण भगवान श्रीकृष्णाने प्रत्यक्ष त्याच्या तोंडून असत्य वधवून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांना अशी काही गोष्टी कराव्या लागल्या. आग्र्याहून सुटका झाली. कशी झाली? त्यांनी एक प्रकारे नाटकच केलं की मी आजारी आहे, मला फळं पाहिजेत, आणि आपल्या जागी एकाला झोपून स्वतः ते फळांच्या पेटाऱ्यातून निघून आले. अफजल खान चालून आला तेव्हा त्यांनी खोटं असं भासवलं त्याला की मी तुला खूप घाबरलो आहे, मी खाली तुला भेटायला येऊ शकत नाही, तू वरती आहे प्रतापगडवर, आणि तिथे येऊन त्याचा काटा काढला. म्हणजे जेव्हा देश, धर्म, कुटुंब याचा संबंध येतो त्या ठिकाणी असत्य जरी बोललं तरी पाप लागत नाही. पण हा काही नियम नाही आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी असत्य बोलावं असं नाही आहे. तर बहुतेक ठिकाणी आपण सत्यच बोलावं. पण जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा आपला विवेक वापरून आपण काही ठिकाणी जर असत्य बोललो तर ते कदाचित आपल्या सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच दृष्टीने चांगलं राहू शकतं. आणि अतिरेक कसलाही, सत्याचा अतिरेक किंवा असत्याचा अतिरेकसुद्धा हा घातक असतो. काही लोक दुसऱ्या टोकाला जातात, पूर्ण आयुष्यच असत्यावर अवलंबून असतं. सतत खोटं बोलायचं, कुटुंबियांशी खोटं बोलायचं, मित्रांशी खोटं बोलायचं, पैसे घेताना खोटं बोलायचं, धंदा करताना खोटं बोलायचं. असं जेव्हा करतो तेव्हा मात्र त्या जीवनातून आनंद निघून जातो. त्यामुळे आपण बाकी बाबतीतसुद्धा जसं बघितलं की संतुलन आवश्यक आहे, विवेक आवश्यक आहे की कुठे किती सत्य बोलायचं आणि कुठे किती असत्य बोलायचं. आणि ही जर आपल्याला कला लाभली तर आपलं जीवन अतिशय आनंदी होऊ शकतं. मला असं वाटतं की हे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. गेले काही दिवस खूप छान रिस्पॉन्स आहे, सबस्क्रायबर वाढत आहेत, लाईक्स वाढत आहेत, शेअर्स वाढत आहेत. पण तरी विनंती आहे की सर्वांनी जरूर लाईक करावं, सबस्क्राईब करावं, म्हणजे नोटिफिकेशन येतील. आणि या जे छोटे छोटे टिप्स आहेत ते आपल्या मित्रांबरोबर, प्रियजनांबरोबर जरूर शेअर कराव्यात. नमस्कार.